मालवण घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवबाठाने नाशिकमध्ये देखील आंदोलन केलेलं आहे। संपूर्ण राज्यभरामध्येच ही आंदोलनं होत आहेत। नाशिकमध्ये देखील शिवबाठा आंदोलन करतायत। या मालवण घटनेच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आपल्याला आंदोलनं होताना दिसतात। सत्ताधारी रस्त्यावरती उतरलेले आहेत, त्याचप्रमाणे विरोधक देखील रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। कालपासूनच महाविकास आघाडीने ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केलेली आहेत। काल पुण्यामध्ये बारामतीमध्ये आंदोलन सुरू केलं होतं महाविकास आघाडीकडून। काल मालवणमध्ये देखील बंद पुकारण्यात आला होता, मात्र तो जो राडा झाला त्यानंतर काही गोष्टी तिथल्या क्षमल्या शांत झाल्या। मात्र आज पुन्हा एकदा नव्याने शिवबाठा देखील रस्त्यावर उतरलेलं पाहायला मिळतंय। शिवाय राष्ट्रवादी देखील रस्त्यावर उतरले। सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या गोष्टीसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। या सगळ्या घटनेचा जाहीर निषेध केला जातो। दोषींवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात येते आहे। नाशिकमधलं हे आंदोलन आहे। शिवबाठा नाशिकमध्ये आंदोलन करत आहे। शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी हे आंदोलन केलं जात आहे आणि यासाठी जाहीर निषेध देखील नोंदवला जातो आहे। निदर्शनं केली जात आहेत। शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी ही आंदोलनं केली जात आहेत। शिवपुतळा कोसळल्यापासून संपूर्ण जनतेच्या मनामध्येच उद्विग्नता आलेली आहे, राग निर्माण झालेला आहे, संताप व्यक्त केला जातोय। वेगवेगळ्या थरांमधून हा संताप व्यक्त केला जातोय आणि राजकीय वादंग देखील याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात उठलेले आपल्याला पाहायला मिळाले। राजकीय वर्तुळामधून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, आरोप प्रत्यारोप झालेले आहेत आणि आता निदर्शनं केली जात आहेत, आंदोलनं केली जात आहेत। नाशिकमधलं हे आंदोलन आपण पाहतो आहे। मुंबईमध्ये अशाच प्रकारचं आंदोलन होत आहे। ठिकठिकाणी राज्यभरामध्ये अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत। मालवणमध्ये देखील आता राष्ट्रवादीकडून मूक आंदोलन केलं जाणार आहे। तिथे देखील या आंदोलनाची सुरुवात होते आहे। संपूर्ण राज्यभरामध्येच या घटनेचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात। छत्रपती शिवाजी महाराज हे खरं तर संपूर्ण महाराष्ट्रीयांच्या मनामधलं एक दैवत आहे आणि असा पुतळा कोसळणं यासाठी एक दुर्दैव मानलं जात आहे। प्रत्येकालाच या गोष्टीची हळहळ लागून राहिलेली आहे आणि हे काम निकृष्ट दर्जाचं होतं का, यामध्ये नक्की कोण दोषी आहेत, या दोषींवर कधी कारवाई केली जाणार, हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आहे आणि त्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे। नाशिकमध्ये हे आंदोलन होतंय। शिवबाठाकडून हे आंदोलन केलं जात आहे। त्याचप्रमाणे सत्ताधारी देखील रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। मध्ये राजकोट किल्ल्यावर जी घटना घडली, महाराजांचा पुतळा हा कोसळला, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, निंदनीय आहे। या पुतळ्याच्या कामामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल, ज्यांनी डिझाईन केले असेल, ज्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केलं असेल, स्ट्रक्चरल डिझाईन केलं असेल, त्यांना या ठिकाणी फासावर लटकवलं पाहिजे। कारण अशा पद्धतीचं पाप हे सरकारचं पाप हे नेव्हीवरती लोटतंय। नेव्ही ही नोडल एजन्सी होती, पण सार्वजनिक बांधकाम एजन्सी होती। बांधकाम एजन्सी पाप लपवण्यासाठी हे नेव्हीवरती पाप लोटत आहेत। त्याचा अतिशय तीव्र शब्दामध्ये आज निषेध या ठिकाणी करतोय।